नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र अविनाश मेमान कृषी दीप युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, शेतकरी ज्यावेळेस ओपन क्षेत्रावर गुलाबाची लागवड करतोय त्यामध्ये काही शेतकरी बोर्डी जातीचे गुलाब लावतात, काही शेतकरी हायब्रिड लावतात, तर काही शेतकरी देसी वाण गुलाबाची ओपन क्षेत्रावर लागवड करत असतात. खर तर ओपन क्षेत्रावर शेतकरी ज्यावेळेस गुलाबाची लागवड करते, बरेच शेतकरी जून महिन्यामध्ये त्यामध्ये खरड छाटणी घेतात आणि एकदा खरड छाटणी झाली की गुलाबाला बेसल डोस टाकणं शेतकऱ्यांना खूप गरजेचं असतं. बरेच शेतकरी गुलाबाला बेसल डोस टाकत नाही. खरं तर बेसल डोस टाकण्याचे फायदे काय आहेत, बेसल डोस का गरजेचा आहे, कोणता बेसल डोस मध्ये कोणत्या खतांचा वापर केला पाहिजे, बेसल डोस टाकल्यानंतर गुलाबामध्ये आपल्याला काय जे चेंजेस काय दिसतात, किंवा खरंच बेसल डोस फायद्याचा आहे का, अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील. चला तर मग सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, गुलाबाची खरड छाटणी मी मागे सुद्धा 1, 2 ते 3 व्हिडिओ बनवले होते की बा गुलाबाची खरड छाटणी कधी केली पाहिजे. बरेच शेतकरी आहेत गुलाबाची खरड छाटणी हिवाळ्यामध्ये करत असतात, तर काही शेतकरी उन्हाळ्यामध्ये गुलाबाची खरड छाटणी करत असतात. खरं तर गुलाबाला खरड छाटणी ही जून महिन्यामध्ये केली पाहिजे, म्हणजे 25 मेच्या पुढे एकदा 1-2 पाऊस झाले तुमच्याकडे, वातावरणामध्ये थोडासा गारवा निर्माण झाला की तुम्ही त्यामध्ये खरड छाटणी करणं खूप गरजेचं असतं. बरेच शेतकरी कधी सुद्धा खरड छाटणी करतात, त्याचा परिणाम असतो की ज्या काड्या डायबॅकवर जातात, काळ्या पडतात. मग शेतकऱ्यांना जे उत्पादन म्हणावं असं भेटत नाही. तुम्हाला फुटवा व्यवस्थित निघला नाही तर तुम्हाला उत्पादनामध्ये शेतकऱ्यांना घट जाणवत असते. आणि ज्या स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे ज्या काळ्या असतात, काळ्या पडतात, म्हणजे ते डायबॅकवर जातात आणि पूर्ण जाड हळूहळू जात असतं. त्यामुळे शक्यतो खरड छाटणी जून महिन्यामध्ये करायची. आता काही खरड छाटणी केली की पुढच्या प्रॅक्टिसेस गुलाबामध्ये चालू होतो. खरड छाटणी केल्यानंतर तुम्ही त्यामध्ये बेसल डोस टाकणे शेतकऱ्यांना खूप गरजेचं असतं. खरड छाटणी केल्यानंतर तुम्ही बोर्डो मिश्रण एकदा मारून घेतलं की ड्रिपने फॉस्फरिक ऍसिड सोडायचं, नंतर तुम्ही त्यामध्ये महत्वाचा विषय आला त्यामध्ये बेसल डोस. आता बरेच शेतकरी विचारतात की गुलाबाला बेसल डोस टाकणं खरंच गरजेचं आहे का, बेसल डोस का टाकायचा. शेतकऱ्यांनो, प्रत्येक प्रश्नांची उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत किंवा जी गुलाबाला बेसल डोस आहे, हा बेसल डोस का टाकायचा. शेतकऱ्यांनो, गुलाबाला बेसल डोस का टाकायचा त्याचं महत्वाचं कारण तुम्हाला सांगतो की आपण जे वॉटर विद्राव्य खतं कंटिन्यू सोडत नाही गुलाबामध्ये. पॉलीहाऊस मध्ये काय होतं की रोजच्या रोज विद्राव्य खतं सोडली जातात, पण ओपन क्षेत्रावर ज्यावेळी शेतकरी गुलाब शेती करते त्यामध्ये शेतकरी रोजच्या रोज वॉटर सोल्युबल खतं सोडत नाही. 3 दिवसाला, 4 दिवसाला, कधी आठवड्याने सोडतात. कारण एकदा जर मोठा पाऊस झाला तुमच्या भागामध्ये, वापसा कंडिशन नसली, ओपन क्षेत्रावर शेतकरी गुलाब शेती करतोय, काही शेतकरी काळ्या रानात लावतात आणि वापसा कंडिशन राहत नाही. कारण का बंदिस्त गुलाब शेतीमध्ये सगळं तुमच्या हातामध्ये असते, पण ओपन शेती तुमच्या हातामध्ये नाही. त्यामुळं ओलावा जास्त जमिनीवर राहिला तुम्ही वॉटर सोल्युबल खतं त्यामध्ये सोडत नाही. पण तेच तुम्ही जर बेसल डोस टाकला तर झाड काय करतं, हळूहळू ते खतं जी आपटेक करत असतं. आणि विद्राव्य खतं ज्यावेळेस आपण देतोय, वापसा कंडिशन असेल तरच देतो, पण एकदा बेसल डोस टाकला की झाड जसं लागेल तसं हळूहळू त्यामध्ये घेत असतं. त्यामुळे बेसल डोस शेतकऱ्यांना खूप महत्वाचा आहे. आता महत्वाचा मुद्दा आला की बाबा बेसल डोस टाकायचा काय. शेतकऱ्यांना बेसल डोस टाकताना मी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे जर तुम्हाला गुलाबामध्ये तुमचा 1 एकर गुलाब असेल, मी एकरी प्रमाण सांगतोय, जर तुमचा अर्धा एकर गुलाब असेल त्याला तुम्ही डिवायडेशन करू शकता. त्यामध्ये तुमचा 1 एकर गुलाब असेल, बोर्डी जातीचा गुलाब असेल, सोपी असेल, ग्रॅडेटेड, कोणता XYZ गुलाब, देसी असू द्या, हायब्रिड असू द्या, किंवा तुमचा रुबी गुलाब, XYZ कोणता बी गुलाब असू द्या, ज्यावेळेस तुम्ही बेसल डोस वापरताय तर 9-24-24च्या 2 बॅगा, त्यामध्ये यारा कॉम्प्लेक्स 25 किलोच्या 2 बॅगा, त्यामध्ये तुम्ही अमोनियम सल्फेटचा वापर करू शकता. बरेच शेतकरी युरियाचा वापर करतात. शेतकऱ्यांना युरियाचा वापर शक्यतो गुलाबामध्ये टाळा, कारण का ऑलरेडी पावसाळ्यामध्ये नायट्रोजन ऍब्सॉर्प्शन हवेमधनं जास्त होत असतं, आणि प्लस तुम्ही जमिनीमधनं नायट्रोजन दिला तर झाडाला काय होतं की पानं मल्ल होतात आणि ज्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव हा जास्त होत असतो. त्यामुळे शक्यतो बेसल डोस मध्ये तुम्ही नत्रयुक्त खत, त्यातला तुमचा युरियाचा वापर टाळा. अमोनियम सल्फेटच्या 2 बॅगा, प्लस त्यामध्ये तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट SSP ने काय होतं की तुमच्या जमीन ही भुसभुशीत होत असते. त्यामुळे शक्यतो SSP चा चांगला तुम्ही त्यामध्ये वापर करा. मी सांगितल्याप्रमाणे 9-24-24च्या 2 बॅगा, बाकी यारा कॉम्प्लेक्स 12-11-18 जी ग्रेड आहे त्याच्या 2 बॅगा, नंतर तुम्ही अमोनियम सल्फेटच्या 2 बॅगा 25 किलोच्या, आणि सिंगल सुपर फॉस्फेटच्या 50 किलोच्या हा 2 बॅगा.
त्यामध्ये प्लस त्यामध्ये तुम्ही मायक्रोचा वापर करू शकता. मायक्रोमध्ये तुम्ही रॅली गोल्ड, रॅलीज कंपनीचं रॅली गोल्ड, आपण कोणत्या कंपनीची ऍडव्हर्टायझिंग करत नाही, जे तुमच्या उपलब्ध आहे मायक्रोचा चांगल्या काउंटिंगचा, स्पोर काउंटिंगचा, तो तुम्ही त्यामध्ये मायक्रोचा वापरू शकता. आता आम्ही 65 टाकले म्हणून आम्ही त्यामध्ये थोडासा गोधनचा वापर केलेला आहे त्यामध्ये 65 कुजवण्यासाठी. शेतकरी मित्रांनो, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन प्लस त्यामध्ये तुम्ही मायक्रोन्युट्रिएंट्स टाकू शकता. 9-24 मध्ये ऑलरेडी मायक्रोन्युट्रिएंट आहे, पण तुम्हाला एक्स्ट्रा टाकायचं असेल तर तुम्ही एकरी 30 किलो याप्रमाणे त्यामध्ये मायक्रोन्युट्रिएंट टाका, जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. गुलाबाला संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन, त्याला बॅलन्स न्यूट्रिशन आपण म्हणतो, म्हणजे NPK सेकंडरी प्लस तुमचा मायक्रोन्युट्रिएंट हे टाकणं खूप गरजेचं आहे. आणि एक्स्ट्रा माझं निंबोळी पेंट टाकायची असेल, निंबोळी करंज, ते एक्स्ट्रा मध्ये तुम्ही टाकू शकता. आणि शेणखत जर चांगलं कुजलेलं असेल तर शेणखत टाका, ओलं शेणखत बेडवर टाकू नका. बरेच शेतकरी बेसल डोस टाकताना थोडं शेणखत सुद्धा बेडवर टाकतात, आणि ओले आता तुम्ही शेणखत टाकलं की तुम्हाला ज्या हानिकारक बुरशी आहेत, फायटोप्टेरा असेल, फुजारियम असेल, PTM असेल, त्या हानिकारक बुरशांचा प्रादुर्भाव हा गुलाबामध्ये होत असतो. शेतकरी मित्रांनो, स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्ही तो एकरी बेसल डोस त्यामध्ये टाकून घ्या. एक्स्ट्रा काही टाकू शकतात, काही शेतकरी कोंबड खताचा वापर करतात, पण जशी गरज आहे झाडाला त्यानुसार तुम्ही त्यामध्ये बेसल डोस टाकून घ्या. शेतकरी मित्रांनो, मेहमानी कृषी देवी युट्यूब चॅनल फुलशेतीवर काम करत असताना गुलाब शेतीविषयी, म्हणजे गुलाब लागवडीपासून ते अगदी काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन, म्हणजे तुमचा त्यामध्ये खरड छाटणी कधी केली पाहिजे, खरड छाटणी केल्यानंतर कोणकोणत्याला संजीवका वापरली पाहिजे, त्यामध्ये बेसल डोस कोणता वापरला पाहिजे, कटिंग केल्यानंतर फवारण्या कोणत्या करायच्या, डावणी मिल्ड्यू व्यवस्थापन, ब्लॅक स्पॉट व्यवस्थापन असेल, विद्राविक खतांचं व्यवस्थापन असेल, जी गुलाबाची गड्डी कशी, म्हणजे आपण लागवडीपासून ते काढणीपर्यंत एका छताखाली संपूर्ण मार्गदर्शन मेहमानी कृषी आमच्या युट्यूब चॅनल उपलब्ध आहे. तुम्ही चॅनल जाऊन व्हिडिओ पाहू शकता. शेतकरी मित्रांनो, गुलाब शेतीविषयी किंवा गुलाब लागवडीपासून अगदी काढणीपर्यंत अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.